सांगलीत प्रभाग 11 मधील काँग्रेसच्या उमेदवारांचा घर टू घर प्रचार मोहीम जोरात सुरू आहे। पॅनेलला नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 11च्या अधिकृत काँग्रेसचे उमेदवार अनुसूचित जाती माजी नगरसेवक रमेश सरजे, उच्च शिक्षित नागरिक मागास प्रवर्ग महिला अश्विनी कोळेकर बी इलेक्ट्रिकल, सर्वसाधारण महिला अंजली जाधव आणि सर्वसाधारण उच्च शिक्षित हर्षवर्धन प्रतीक पाटील हे आहेत। आज काँग्रेस पॅनेलच्या वतीने घर टू घर प्रचार करण्यात आलाय। यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाले असल्याचे यावेळी उमेदवारांनी सांगितलंय। माझं नाव हर्षवर्धन प्रतीक पाटील। मी प्रभाग क्रमांक 11 मधून काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून माझं नाव जाहीर झालेलं आहे। माझ्याबरोबर पॅनलमध्ये रमेश सरजे हे अ गटातनं, अश्विनी कोळेकर हे ब गटातनं, अंजली जाधव हे क आणि मी स्वतः ड गटातनं उभा आहे। आत्ता सध्या आमचं आजपासून प्रचार हा चालू झालेला आहे। आम्ही घर टू घर भेटणं, लोकांच्या अडचणी जाणून घ्यायचं आणि लोकांना एक आव्हान देतोय की काँग्रेस पक्षाला जसं त्यांनी आधी सहकार्य केलेलं तसं यापुढेही त्यांनी सहकार्य करावं। नमस्कार, मी रमेश रामचंद्र सरजे, माजी नगरसेवक। या भागातून आमची काँग्रेस पक्षाची प्रचार फेरी आज चालू झाली आहे। सगळं नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। चारीच्या चारी सीटा काँग्रेस पक्ष येतील असा आम्हाला विश्वास वाटतो। याआधी आम्ही भरपूर कामं केलेली आहेत ह्या भागामध्ये। लोक आम्हाला जनता निवडून देईल, मायबाप जनता। संजयनगर जे कैलास झोपडपट्टी, पत्र्याची चाळ, साठेनगर झोपडपट्टी हा भाग झालेला आहे। नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे। काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यामुळं नागरिक चांगले प्रतिसाद देतात। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। मी अंजली अजित जाधव, प्रभाग क्रमांक 11 मधून मी उमेदवार म्हणून जाहीर झालेले आहे। तरी आम्हा सर्वांना पॅनल टू पॅनल तुम्ही निवडून द्यावं। तुमच्या सर्व काही समस्या असतील त्याचे निवारण केले जाईल आणि जनतेकडून आम्हाला भरपूर प्रतिसाद आहे। धन्यवाद। नमस्कार, मी अश्विनी नंदकुमार कोळेकर, ओबीसी गट ब मधून निवडणूक लढवते काँग्रेस पक्षाकडून। दादांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो सार्थ करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन।